तर गुड मॉर्निंग आहे. तर आज आम्ही वडोदरामध्ये स्टे केला होता. तर इथनं आता आम्ही पुण्याला चाललो आहे. झालं आता आमचं ट्रॅव्हल. इथून आता ट्रिप चांगली झाली. तर इथून आम्ही सुरतला काय वेळ थांबू आणि तिथून आम्ही घरी जातो. काय आता आम्ही वडोदरामधून निघालो आहे. लक्ष्मी पॅलेस आहे इथे, ते आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. तर तिथे गेल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू. लक्ष्मी विल्ला पॅलेस. हां, तर लक्ष्मी विल्ला पॅलेस आहे ते तिथं जाणार आहे आता. तर बघूयात कसं आहे. लेट्स सी. हा आहे लक्ष्मी विल्ला पॅलेस. Destination will be on the left. आणि तुम्ही बघू शकता खूप छान परिसर आहे. ग्रीनरी ग्रीनरी आहे. बघूयात आता आज जाऊन एक्सप्लोअर करू आम्ही. आणि पार्किंग बघतोय आम्ही. पार्किंगला गाडी लावू, मग मला हे दाखव आम्ही आता एक्सप्लोर करू. आणि तुम्हाला हे दाखव. खूपच ग्रीनरी, खूप ग्रीनरी, खूप खूप झाडे वगैरे. तर गाईज इथे आम्ही आता गाडी लावली, पार्क केली. तर लक्ष्मी पॅलेसला आता आम्ही जस्ट एंटर होतोय. तिकीट आहे बहुतेक, तर चेक करूयात तिकीट किती आहे काय. इथं आहे तिकीट काउंटर. आता आम्ही आता ऑनलाईन तिकीट बुक करतोय. पर पर्सन आहे 375. कॉम्बो तिकीट आहे. तर कॉम्बो तिकीटमध्ये तुम्हाला लक्ष्मी विल्ला पॅलेस, महाराजा फतेसिंग म्युझियम आणि हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. लक्ष्मी विल्ला पॅलेस इथे सयाजीराव गायकवाड हे राहत होते. 1800 सेंचुरीमध्ये हे बांधलं गेलेलं आहे. सयाजीराव गायकवाड हे एक शासक होते. हा जगातील सर्वात मोठा खाजगी राजवाडा आहे. तर हा राजवाडा इंग्लंडच्या ऐतिहासिक बकिंगहॅम पॅलेसपेक्षा तब्बल 4 पटीने मोठा आहे. हा राजवाडा तब्बल 500 एकरात पसरलेला आहे. येथे पर्यटकांना माहिती समजण्यासाठी एक ऑडिओ गाईड प्लेअर दिला जातो, ज्यात प्रत्येक भागाची माहिती दिली जाते. तर या प्लेअरमध्ये प्रत्येक भागाची माहिती समजली जाते. तर यामध्ये राजवाड्याचा इतिहास, वास्तुकला आणि सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्याबद्दल माहिती ऐकायला मिळते. तर सध्या येथे महाराज समरजीत सिंग आणि महाराणी राधिका गायकवाड राहतात. तर गाईज आता आम्ही लक्ष्मी विल्ला पॅलेस एक्सप्लोअर केलंय. तर आत तर काय मोबाईल अलाउड नाही आहेत आणि आता इथे तर काय मोबाईल अलाउड नव्हते आतमध्ये. तरी आम्ही काय शूट्स केलेत थोडेफार आणि तुम्हाला ह्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ. आणि हे मस्त पॅलेस आहे, खरंच म्हणजे खूप मस्त आहे पॅलेस. नाटक कंपनी. तर गाईज आता आम्ही लक्ष्मी पॅलेस करून आता पुण्याच्या दिशेने चाललोय. आणि मध्येच आता आम्ही बघू ते सुरतला थांबता येतंय का. सुरतमध्ये काय घ्यायचंय का तुला? सुरतमध्ये दिलं तर चालू येणार आहे.
काय घेणार आहेस? चालेल असं. साडी. आणि मुंबईवरून पुणे. आम्ही काल 500-550 किलोमीटर आलोय. आम्ही द्वारका, बेट द्वारकापासून आम्ही वडगरला राहिलोय. तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये ऑलरेडी, तुम्ही काल ब्लॉग बघितला असता तर त्या ब्लॉग मध्ये आम्ही ऑलरेडी सांगितलंय. आणि आज आहे 6 ला आम्ही पुण्याला चाललोय. पुण्याला निघालोय. तर बघूया सुरत थांबायचा प्लॅन असेल. सुरतचा प्लॅन आहे. मला बघू म्हणजे एक्सप्लोर करायचं आहे की तुझे म्हणतात ना कपडे खूप चीपेस्ट प्राइस मध्ये भेटतात. बट आम्ही बघून तुम्हाला नक्की कळवतो की तुम्ही विजिट करायला पाहिजे. आम्ही सगळे मार्केट नाही एक्सप्लोर करणार, आम्ही एखादं 2च करणार आहे. मग त्याच्यामध्ये आमचा एक्सपिरियन्स कसा आहे नक्कीच सांगेल तुम्हाला. आता आम्ही आलोय सुरत सिटी मध्ये. आम्ही शेवटी माझ्या बायकोने एक साडी घेतलीच आहे सुरत मधून. हाय फ्रेंड्स, आता रात्रीचे 3 वाजलेत. आम्ही 1ला ह्या कालापूर टोल नाक्याला आलोय. सागरला खूप झोप आली ती. मग तो एक अर्धा तासाची झोप घेतला. मग आता आम्ही आता झोप झाली का? अजून झोपायचे? तर आता ही झोप झाली. आम्ही इथून निघणार आहोत आता 3 वाजले. आम्हाला 5 वाजेल म्हणजे पाठाचं निघणार. आम्ही 3ला पोहोचणार होतो. मग सागरला झोप आली म्हणून आम्ही ते 1.5 तास थांबलो. हे नाईट वॉस इथं तुम्ही बघू शकता. असं वाटत नाही की नाईट झाले. तर गाईस, आता आमची ट्रिप संपलेली आहे आणि ट्रिपमध्ये किती खर्च झाला त्याची माहिती आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तो स्टे ट्यून्ड आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. तर असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.